जय अरे माऊली. आपण आज आलेलो आहे आलेच्या प्लॉटमध्ये. आलेच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त समस्या आपल्याला सध्या जाणवते ती नेमॅटोड. आपण वारंवार सांगतोय जे काही आपल्याला अद्रक पिकामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे नियोजन करायचं आहे ते सूत्रमुखी किंवा नेमॅटोड या किडीवर आपल्याला करायचं आहे. तर हे आल्यानंतर काय असतं माहिती शेतकरी मित्रांनो, जे काही नेमॅटोड आल्यानंतर आपला प्लॉट एकदम डिम होऊन जात असतो. जे काही करपा आहे तो करपा अतिशय जास्त प्रमाणात येत असतो. आपण किती प्रमाणात जे की फवारणी वगैरे केली तर फवारणी केल्यानंतर जो टिपका आहे तो 3 ते 4 दिवस आपल्याला जात असतो, डबल पुन्हा येत असतो. तर याच्या नियंत्रणासाठी काय करायचं आपल्याला, जर आपल्या मुळी सगळ्यात जास्त आपलं चेक करत असलं तर जे काही आपल्या अद्रकीमध्ये जे काही कोंबडा हा तुम्हाला ओळखत असेल बघा, हा कोंबडाचं झाड आहे. आपल्या प्रत्येक याच्यामध्ये हा तण येत असतो. तर या कोंबड्याच्या झाडाला आपण उपडल्यानंतर या नॉर्मल ज्या गाठी आपण गाठी पाहू शकतो. हे नेमॅटोडचा अटॅक सगळ्यात पहिले या झाडावर होत असतो. तर आपण पाहू शकतो गाठी, नेमॅटोडच्या गाठी कशा असतात. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या कंपनीचं जे काही बायोलायसिन कंपनीचं जे काही नेपच्यून आहे ते नेपच्यून आपल्याला 1 लिटर सोडायचं आहे, जेणेकरून जी गाठ वगैरे येत असते तिथं फुटत असते. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला चांगल्या कंपनीचं जे की ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे, जेणेकरून नेमॅटोडवर 100% प्रभावी रामबाण उपाय म्हणजे हे जे नेपच्यून आहे ते नेपच्यून 100% काम करतं आहे. आपण वारंवार सांगतोय जे काही विटॅमिनचे राऊंड करा. भरपूर शेतकरी आपले जे काही 25 दिवसानंतर विटॅमिन स्वरूप कंपनीचं जे काही राऊंड करत आहे, तर भरपूर प्लॉटवर जे काही नेमॅटोड आहे तर 100% स्टॉप झालेला आहे. परंतु काही प्लॉटमध्ये जे काही पाऊस उघडल्यानंतर टेम्परेचर वातावरण गरम झाल्यानंतर अतिशय जे काही नेमॅटोडचा प्रादुर्भाव होत असतो. त्या कारणामुळे आपण भरपूर जणांना जे राऊंड दिलेले विटॅमिनचे ते अतिशय सुंदर प्लॉट डेव्हलप झालेले आहे. पण त्या प्लॉटमध्ये सगळ्यात जास्त नेमॅटोड दिसायला लागला आहे. आपण यांना जे काही नेपच्यून दिलं होतं शेतकरी मित्रांनो, 100% जे काही या नेपच्यूनने नेमॅटोड आहे ते कव्हर झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक व फॉलो विसरू नका. धन्यवाद.